मोठी बातमी. जुलै महिन्यात मेष राशीची सुवर्ण काळात एंट्री. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यातल्या संघर्षाला, तुमच्या डोळ्यांतल्या अश्रूंना आणि तुमच्या अथांग कष्टाला कडाडून न्याय देणारा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आम्ही आलो आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक चढ-उतार पाहिले, अनेक रात्री रडून काढल्या, पण आता वेळ बदलणार आहे का? मोठी बातमी. जुलै महिन्यात मेष राशीची सुवर्ण काळात एंट्री. हा फक्त एक प्रश्न नाही, तर हा तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात आम्ही एक अशी भावनिक गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवताचं नाव किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकते. चला तर मग हृदयाचा ठाव घेणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. मेष राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आयुष्यात सुख आणि दुःख हे चक्रासारखं फिरत असतं. पण गेल्या काही काळापासून तुमच्या पाठीवर दुःखाचे आणि संघर्षाचे जे ओझे आहे ते फक्त आणि फक्त तुम्हालाच माहीत आहे. जगासमोर हसणारा तुमचा चेहरा आतून किती तुटला आहे हे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. तुम्ही प्रत्येकासाठी धावून गेलात, प्रत्येकाला मदतीचा हात दिला, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुमच्या पाठीवर हात ठेवायला कोणीही नव्हतं. उलट ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या याच प्रामाणिकपणाची आणि सोसलेल्या त्रासाची किंमत आता निसर्ग तुम्हाला परत देणार आहे. जुलै 2026चा हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय घेऊन येत आहे, ज्याला आपण सुवर्ण काळ म्हणू शकतो. ग्रहांची स्थिती अशी बदलत आहे जी तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. या महिन्यातील ग्रहांचे गोचर तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल आणि भावनिक सुखाची पहाट आणणारे ठरेल. जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो असं म्हणतात. तुमच्या बाबतीत नेमका हाच अनुभव या जुलै महिन्यात येऊ शकतो. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे, जी केवळ नशिबाची साथ नसल्यामुळे अडकली होती, ती आता एकामागून एक मार्गी लागताना दिसतील. या सुवर्ण काळाची पहिली सुरुवात तुमच्या आत्मविश्वासातून होईल. तुमच्या मनात जी नकारात्मकता घर करून बसली होती, जी भीती तुम्हाला रोज रात्री झोपू देत नव्हती, ती भीती आता हळूहळू नाहीशी होईल. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच जुने हरवलेले हसू परत येईल, जे पाहण्यासाठी तुमचे आईवडील आणि तुमचे कुटुंब कित्येक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत होते. करिअर आणि व्यवसायातील मोठी झेप. करिअर आणि व्यवसायाबाबत बोलायचं झालं तर हा महिना म्हणजे तुमच्या कष्टाचे सोने करणारा काळ ठरेल. तुम्ही नोकरी करत असाल आणि तिथे तुमचा छळ होत असेल, तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच लाटून जात असतील, तर आता तुमचे काम जगासमोर येणार आहे. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेण्यास भाग पडतील. कदाचित ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला त्याच ठिकाणी तुमचा सन्मान होण्याची मोठी संधी तुम्हाला मिळेल. व्यवसायात जे नुकसान तुम्ही सोसले आहे, ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुमचे खांदे झुकले आहेत, त्या कर्जातून मुक्ती मिळण्याचा मार्ग या महिन्यात मोकळा होईल. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर्स आणि व्यवसायातील प्रगती पाहून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. हा बदल एका रात्रीत होणार नाही, तर या जुलै महिन्यातील प्रत्येक दिवस तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाईल. शत्रू आणि विश्वासाची किंमत. पण मित्रांनो, हा सुवर्ण काळ अनुभवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की भूतकाळात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना माफ करा, पण त्यांच्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवू नका. तुमचं मन खूप मोठं आहे, तुम्ही कोणाचंही वाईट बघू शकत नाही आणि याच गोष्टीचा फायदा लोक घेतात. या महिन्यात जेव्हा तुमच्याकडे पैसा, नाव आणि यश येईल तेव्हा तेच लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील ज्यांनी तुम्हाला वाईट काळात एकटं सोडलं होतं. अशा वेळी भावनिक न होता प्रॅक्टिकल व्हा. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा, कारण हा सुवर्ण काळ निसर्गाने केवळ तुमच्या कष्टाचे फळ म्हणून दिला आहे, कोणाला वाटण्यासाठी नाही. आर्थिक परिस्थिती आणि धनलाभ. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर जुलै महिना तुमच्यासाठी धनलाभाचे मोठे योग घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे किंवा जुनी मालमत्ता ज्यावरून वाद सुरू होते, ते वाद मिटून तुमच्या हक्काचे धन तुम्हाला मिळेल. पैशांची चणचण असल्यामुळे कुटुंबातील ज्या इच्छा तुम्ही पूर्ण करू शकला नव्हतात, त्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद आता तुमच्या मनगटात येईल. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, आपल्या जोडीदाराच्या डोळ्यातील समाधान हीच तुमच्यासाठी खरी कमाई असेल. पैशांसोबतच समाजात आणि नात्यांमध्ये वर्षे जुने स्थान पुन्हा एकदा उंचावणार आहे.
ज्या लोकांनी तुम्हाला कधी काळी कमकुवत समजून दुर्लक्षित केलं होतं, तेच लोक आता तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी वेळ मागतील. कौटुंबिक आणि प्रेमजीवन. कौटुंबिक आणि प्रेम जीवनातही हा महिना एक मलम म्हणून काम करेल. पती पत्नीमधील जुने मतभेद जे घर संसाराला पोखरत होते ते समजूतदारीपणाने मिटतील. तुमच्यातलं प्रेम आणि विश्वास वाढेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुमच्या आयुष्यात जी एकटेपणाची पोकळी होती ती पोकळी भरून काढण्यासाठी कोणीतरी अत्यंत चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल किंवा असलेली व्यक्ती तुमच्या भावनांची कदर करायला शिकेल. आईवडिलांच्या आरोग्याची जी चिंता तुम्हाला सतावत होती ती चिंता दूर होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिक वेगाने होईल. संघर्षाची जाणीव आणि आत्मपरीक्षण. व्हिडिओच्या या टप्प्यावर मला तुमच्याशी मनापासून एक अत्यंत भावनिक संवाद साधायचा आहे. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या वाटेलाच इतका संघर्ष काय येतो? कारण निसर्गाला माहीत आहे की केवळ तुमच्यातच ती ताकद आहे जी या संकटांना मोडून पुन्हा उभी राहू शकते. तुम्ही वाघाच्या काळजाचे आहात. कितीही वादळं आली तरी तुम्ही कधी झुकला नाहीत आणि कोणी समोर लाचार झाला नाहीत. तुमच्या याच स्वाभिमानाचा विजय म्हणजे हा जुलै महिना आहे. तुमचे हे यश पाहून जगाला हे समजेल की शांत बसलेला सिंह कधीही संपलेला नसतो. तो फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो. भावनिक साथ. आता वेळ आली आहे त्या भावनिक अपिलाची जी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. माझ्या प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना माझेही हृदय भरून आलं आहे. कारण मला माहीत आहे की हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येक मनामध्ये एक वेगळीच व्यथा सुरू आहे. कदाचित कोणी आपल्या आजारी आईवडिलांसाठी रात्री देवाकडे रडत असेल, कोणी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करत असेल, तर कोणी कर्जाच्या भीतीने रोज मृत्यूशी झुंजत देत असेल. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की खचून जाऊ नका. तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमच्यासोबत आहे. तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू निसर्ग पाहत आहे आणि त्याचा हिशोब तू या सुवर्ण काळात नक्की करेल. माझ्या मेष राशीच्या बांधवांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. हा जुलै महिना तुमच्यासाठी केवळ एक महिना नाही तर तुमच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे. जुन्या जखमा विसरून जा आणि एका नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने आयुष्याला सामोरे जा. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श केला आहे, जर तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव झाली असेल, तर हा व्हिडिओ आपल्या मेष राशीच्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर नक्की करा. तुमची एक शेअर कदाचित कोण एका निराश झालेल्या मनाला जगण्याची नवी उमेद देऊ शकते. जाता जाता कमेंटमध्ये "मी हार मानणार नाही" हे वाक्य नक्की लिहा, जेणेकरून मला समजेल की माझा हा संदेश थेट तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे. तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर हे होतं आजचं राशी भविष्य आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे व्यक्तिगत निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.